नमस्कार। आपल्या घरात निरनिराळ्या प्रकारची विद्युत उपकरणे असतात, जसे की ट्यूबलाइट, पंखा, टीव्ही इत्यादी। परंतु आपण कधी असा विचार केलाय का की सर्व उपकरणे सिरीज कनेक्शन मध्ये असतात की पॅरलल कनेक्शन मध्ये? पहिल्यांदा आपण हे समजून घेऊयात की सिरीज आणि पॅरलल म्हणजे काय असतं। जेव्हा अनेक विद्युत उपकरणे एका मागोमाग एक अशा सर्किट मध्ये जोडलेले जातात तेव्हा त्यास सिरीज कनेक्शन असे म्हणतात। या उलट पॅरलल कनेक्शन मध्ये विद्युत उपकरणे समांतररित्या जोडलेले असतात। या मॉडेल मध्ये देखील आपण हे दोन बल्ब एकसर जोडणीने जोडलेले आहेत आणि हे दोन बल्ब समांतर जोडणीने जोडलेले आहेत। चला तर मग पाहूयात की काय फरक आहे ते। आता मी जेव्हा या सिरीज कनेक्शन मध्ये असलेल्या बाजूवर एक बटन चालू करतो तेव्हा बल्ब प्रकाशित होत नाही। परंतु जेव्हा मी ही दोन्ही बटणे एकाच वेळी चालू करतो तेव्हा हे दोन बल्ब प्रकाशित होतात। हे आहे सिरीज प्रकारचे कनेक्शन। आता पाहूयात पॅरलल कनेक्शन मध्ये काय होतं ते। जेव्हा मी एक बटन चालू करतो तेव्हा त्याच्याशी जोडलेला बल्ब प्रकाशित होतो। तर जसे आपण पाहिलं की पॅरलल कनेक्शन मध्ये प्रत्येक घटक स्वतंत्र असतो। प्रत्येक इलेक्ट्रिकल लाईन ऊर्जा स्रोतला स्वतंत्रपणे जोडलेली असते। एखादी लाईन किंवा उपकरण जरी खराब झाले तरी इतर सर्व उपकरणे चालू असतात। पण सिरीज सर्किट मध्ये असं घडत नाही। आतापर्यंत तर आपण अंदाज बांधलाच असेल की आपल्या घरात सिरीज कनेक्शन असतं की पॅरलल कनेक्शन। आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल नक्कीच आवडलं असेल। पुन्हा भेटूया अशाच मजेदार संकल्पनेसह। धन्यवाद।